BSNL महावितरण कंपनीच्या महागड्या UG केबल चोरणारी टोळी जेरबंद. एकूण 2,88,40,00,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 गुंडा पथक व अंबड गुन्हे शाखा यांची संयुक्त कामगिरी. सन 2024 मध्ये नाशिक रोड हद्दीत BSNL ऑफिसजवळ BSNL कंपनीच्या भूमिगत कॉपर वायर, ॲल्युमिनियम वायर, UG केबल चोरी झाल्याच्या प्रकरणात गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहर करत असता गुन्ह्यातील अटक आरोपी वाहाब अब्दुल नवाज वय 35 वर्ष, सुरेश दिलीप वैराड वय 37 वर्ष, बसंतलाल राजाराम यादव वय 38 वर्ष, कमलेश कुमार सुखदेव रविदास वय 26 वर्ष, तन्वीर मुसफिर शेख वय 31 वर्ष, राजकुमार केशुलाल जैन वय 50 वर्ष यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता दरम्यान गुन्ह्यात चोरी केलेला BSNL कंपनीच्या भूमिगत कॉपर वायरचा माल हा राजू जैन यांच्या मुंबईमधील भांडूप येथील गोडाऊनमध्ये असल्याचे तपासात निष्पन्न झालं. त्यावरून वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट 1 गुंडा पथक व अंबड गुन्हे शाखा यांचे तपास पथक भांडूप वेस्ट मुंबई येथे रवाना होऊन आरोपी राजकुमार जैन याच्या गोडाऊनची तपासणी केली असता तिथे एकूण 17.5 टन विविध रंगाच्या अखंड व तुकडे केलेल्या ॲल्युमिनियमच्या केबल वायर, 14.5 टन जेली फिल्ट वायर जाळून वेगळे केलेले कॉपर व 1.5 टन विविध रंगाच्या ॲल्युमिनियमच्या केबल वायरचे अखंड व तुकडे असा एकूण 2,88,40,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, देविदास ठाकरे, उत्तम पवार, नाजिम खान पठाण, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, श्रीकांत सूर्यवंशी, सुनील भोसले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, चालक पोलीस हवालदार दीपक पाटील, दीपक दिवटे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार, तसेच गुंडा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, राजेश राठोड, कल्पेश जाधव, गणेश भागवत व पथक तसेच अंबड गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, भूषण सोनवणे, भगवान जाधव अशांनी केलेली आहे. नाशिक शहरामध्ये मागील काही वर्षामध्ये केबल चोरीच्या बऱ्याच घटना घडल्या होत्या. यामध्ये जी जमिनीखाली केबल असते, विशेषतः BSNL वगैरे अशा कंपन्यांची, ती केबल रात्रीतून JCB वगैरे लावून काढून नेण्याच्या काही घटना घडल्या होत्या. या अनुषंगानं नाशिक रोड पोलीस स्टेशनला 2024ला एक घटना घडली होती. त्यामध्ये देखील अशी केबल चोरी झाल्याचे लक्षात आलं होतं. त्याचा तपास सुरू होता. याविषयी क्राईम ब्रँचला तपास करून यामध्ये मागे नेमकं काय आहे, कोण आरोपी आहेत हे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती. युनिट 1चे PI मुदगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली विशेष म्हणजे PSI श्री श्रीवंत, नंतर युनिट 4चे श्री संदीप पवार आणि युनिट 3चे श्री मोतीलाल पाटील यांनी मिळून अहोरात्र याच्यामध्ये चौकशी केली, तपास केला आणि यातून एक त्यांनी मोठी गँग बस्ट केलेली आहे. जी गँग रात्रीतून अशा ज्या जमिनीखाली केबल्स असतात, विशेषतः शासकीय कंपन्यांच्या, त्या केबल JCB लावून काढतात आणि त्या एकत्र करून विकतात. तशी त्यांनी एक गँग यातून बस्ट केली आणि या गँगमध्ये एकूण 6 आरोपींना याच्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे. 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2,88,00,000 किमतीची केबल ही देखील जप्त करण्यात आलेली आहे. आणि याचबरोबर अशा प्रकारचे इतर जे गंभीर गुन्हे आहेत ते देखील उघडकीस आलेले आहेत. एकूण 5 गुन्हे, त्यातील एक सरकारवाडा, एक मुंबई नाका, इंदिरानगरचे 2 आणि मसरूळचा 1 असे इतर गुन्हे देखील उघडकीस आलेले आहेत. यातील आरोपी ताब्यामध्ये आहेत आणि या आरोपींकडून अजून तपास सुरू आहे, अजून चौकशी सुरू आहे आणि या आरोपीकडून असे इतरही गुन्हे उघडकीस गंभीर येऊ शकतात. तर एक मोठं काम नाशिकच्या क्राईम ब्रँच युनिटने केलेलं आहे. जे केबल चोरीचे गुन्हे जे सहसा उघडकीस येत नाहीत असे गुन्हे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत. त्यांनी गँग ताब्यात घेऊन त्यांच्याकडे 2,88,00,000 असा मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. हा मुद्देमाल नेमके कुठून जप्त केलेला आहे? हा मुद्देमाल ठिकठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे आणि आणखी तपास सुरू आहे. आरोपींना शोध घेऊन ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपींचं लोकेशन कुठून घेतलं असं सांगणं सध्या उचित नाही, कारण आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. 6 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे तपास आणखी सुरू आहे. केबल चोरीचे जे काय आलेले आहे. सुरुवातीला मुख्य उद्देश हाच होता की जो काही चोरी गेलेला मुद्देमाल आहे तो मुद्देमाल ताब्यात घेणं. तर त्याप्रमाणे मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे. याचा स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.